नमस्कार. आज आपण करणार आहोत मोस्ट पॉप्युलर कडक चहा. त्यासाठी घेतलेले आहे चहा बनवण्यासाठी 3 कप पाणी उकळू द्यायचं. इकडे आलं खलबत्त्यात घ्यायचं, दालचिनी घ्यायची, 2 विलायची घ्यायच्या आणि हे कुटायचं मस्तपैकी. किसणीने आल्याचा रस निघत नाही व्यवस्थित आणि चव येत नाही. कुटल्याने आल्याचा रस व्यवस्थित निघतो आणि फ्लेवर येतो. असं कुटून घ्यायचं सगळं. खूप छान वास येतो याचा. गार पाण्यात जिन्नस टाकलं तर त्याला कडवटपणा येतो. उकळलेल्या पाण्यात हे सर्व टाकून द्यायचं आपण कुटलेलं साहित्य. आल्याचे महत्त्व आहे. कडक व मसालेदार चहा हवं तर आलं पाहिजे. आल्याचे गुणधर्म असे पावसात आपण पावसाच्या दिवसात चहा प्यायला खूप आवडतो. आल्याचा चहा खूप छान फ्लेवर देतो. आल्याने पचनक्रिया सुधारते. वेदनेपासून आराम मिळतो. आल्यामुळं सर्दी खोकल्यापासून आराम मिळतो. आल्यापासून जर शरीराच्या एखाद्या भागाला सूज असेल तर ती कमी होण्यास होते. हिरवी इलायची याने ॲसिडिटी होत नाही व फ्लेवर येतो चहाला. पुन्हा दालचिनीने गोडपणा येतो चहाला, म्हणून मी हे वापरते. कोणी काळी मिरी वापरतं तर काळी मिरी सर्दी खोकल्यापासून आराम मिळवते व पचन सुधारते. अपचन, गॅस या समस्या कमी होतात. रोगप्रतिबंधक शक्ती वाढवण्यास काळी मिरीमुळे मदत होते. हा चहाला मसाला वापरला जातो. चहा बनवण्याची ही अगदी वेगळी पद्धत आहे. परफेक्ट चहा ॲट होम असा बनवायचा. कुडकुडत्या थंडीत चहा करताना या गोष्टी माहिती पाहिजे. ही चहा करण्याची माझी पद्धत आहे. तुम्ही जरूर करा. खूप सुंदर वास येत आहे. चहा जवळ आला की त्याचा वास आलाच पाहिजे. गेस्ट आए तो चाय बनता है, बहुत अच्छी बननी चाहिए. त्याबरोबर स्नॅक्स देखील खायला मजा येते. आणि चहा हे खूप म्हणजे मोस्ट पॉप्युलर आपलं पिण्याचं. चहा जवळ आला की त्याचा खूप छान वास आला पाहिजे. घरी जर पाहुणे आले तर चहा खूप सुंदर झाला पाहिजे आणि याच्याबरोबर स्नॅक्स खायला मजा येते. बघा माझा हा चहा कसा तयार झालेला आहे. व्हिडिओ आवडला तर शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट्स करा. आणि आजचे दिवस ही चहापासून आपण सुरुवात केलेली आहे. सगळ्यांना शुभ दिवस जावो हीच प्रार्थना.